आता आपण बोलतोय श्रीनिवास खळे यांच्याविषयी. वेदनेतून जर काही चांगलं सुचणार असेल तर परमेश्वरा मला वेदना दे, असं श्रीनिवास खळे एका ठिकाणी म्हणालेले आहेत. पण त्याचबरोबर गाणी बजावणी करणारं, धडपड करणारं पोर माझ्या घरात नको. भिकेला लागायची ही लक्षणं. स्वतः रस्त्यावर येईल आणि घरच्यांनाही तिथं नेईल. असं करून त्यांच्या वडिलांनीच त्यांचं संगीत शिक्षण म्हणण्यापेक्षा की इथं काय करतोय हा, म्हणजे गाणं शिकण्यासाठी त्यांनी पाठवलं होतं, पण तरी सुद्धा त्यांचा पूर्ण पाठिंबा या शिक्षणासाठी नव्हता बरं का. त्यामुळे श्रीनिवास खळे यांचा संपूर्ण प्रवास जेव्हा आपण पाहतो तेव्हा तो खरोखरच खूप वेगळा असतो. याच्यात एक संघर्ष आहे, तरी पण शांतता आहे. कितीतरी वेगवेगळ्या प्रकारची गाणी आहेत, भावगीतं आहेत, भक्तिगीतं आहेत, त्याचबरोबर देशभक्तीपर गीतं सुद्धा आहेत, नाट्यगीतं सुद्धा आहेत आणि विविध भाषांमध्ये सुद्धा असलेली गाणी आहेत. आणि ही सगळी गाणी तुम्हाला आम्हाला सगळ्यांनाच खूप आनंद देत आहेत आणि याच्या नंतरही ती तशीच देत राहणार आहेत. म्हणजे ते असं म्हणायचं की पुढची काही वर्ष तरी माझं संगीत किंवा माझं गाणं हे लोकांच्या मनात रुंजी घालत राहणार असावं. पण ते काही वर्ष नाही हो, नंतरची अनेक दशकं, अनेक शतकं ही गाणी आमच्या मनात रुंजी घालत राहणार आहेत सदैव. कारण या गाण्यांनी दिलेला आनंद हा वेगळा आहे, जो शब्दात नाही व्यक्त करता येणार. रसिको, गोरी गोरी पान एका तळ्यात होती लावावं का या चिमण्यांनो परत फिरा, का अभंग तुकायाचे लावून छान भक्तिमय वातावरण तयार करायचं. सावळे सुंदर रूप मनोहर, म्हणजे सगळ्याच गायकांनी त्यांच्याकडे गाणी गायलेली आहेत आणि ती सगळी गाणी ना खूप सुंदर आहे. आता श्रीनिवास खळे यांचा जन्म झाला मुंबईत 30 एप्रिल 1926 मुंबईत. पण मग त्यानंतरचा सगळा प्रवास म्हणजे मग बडोद्याहून मुंबई, आर्थिक परिस्थिती, मग काही कोर्ट जे काही जमिनीचं प्रकरण होतं वगैरे, या सगळ्या गोष्टी त्यांच्या चरित्रामध्ये नमूद झालेल्या आहेत. पण त्याच्यानंतर त्यांचा प्रवास, आता घरात तर यांना आवड होतीच, गाणं बजावणं, संगीताची आवड होती. त्यांचे मोठे बंधू आहेत ना, त्यांना सुद्धा आवड होती. पण वडिलांचा स्वभाव चिडचिडा. एकदा म्हणजे कसं आहे की मोठा भाऊ त्यांचा बासरी, बुलबुल तरंग वाजवायचा, पुढे तो छान हार्मोनियम सुद्धा वाजवायला लागला आणि इतकी त्याची प्रगती होती की बालगंधर्व हिराबाई बडोदेकर यांच्या सोबत हार्मोनियमची साथ करण्या इतपत त्यांनी स्वतःला तयार केलं होतं. वडिलांचा स्वभाव चिडचिडा असल्या कारणाने त्यांनी एकदा त्यांच्या मोठ्या बंधूंची बासरी उचलली आणि पेटवलेल्या बंबात टाकून दिली. संगीत शिक्षण कसं सुरू झालं पहा. आणि नंतर त्यांच्या वडिलांना स्वतःच्याच या कृतीचा पश्चाताप झाला, म्हणून त्यांनी या सगळ्या भावंडांना संगीत शाळेत घालायचं ठरवलं. असा सगळा प्रवास सुरू झाला. पण यात सुद्धा असं होतं की मोठ्या भावाच्या हार्मोनियमला हात लावला तर चिडचिड, राग, माझ्या पेटीला कुणी हात लावायचा नाही असं सुद्धा सांगितलेलं होतं. आणि त्याच्यानंतर ना हळूहळू हळूहळू सुरुवात झाली. ते असं होतं ना की आवड आहे, मला स्वस्थ बसू देत नाहीये, मला काहीतरी करायचंय. म्हणजे मधुसूदन जोशी त्यांचे गुरु, फैयाज खां, अशा अनेक गुरुजनांचा त्यांनी त्यांच्या चरित्रात उल्लेख केलेलाच आहे. पण त्याच्या बरोबरीने खळे काकांचे आदर्श कोण होते तर मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर, प्रसिद्ध गायनाचार्य भास्कर बुवा बखले, संगीतकार सी रामचंद्र, हे त्यांचे आदर्श होते. पण त्यांचं अनुकरण नको, आपलं स्वतःचं असं काहीतरी असावं, यातून त्यांनी सुरुवात केली होती. म्हणजे घरातून जितकं प्रोत्साहन मिळायला हवं ना तितकं प्रोत्साहन त्यांना मिळत नव्हतं. म्हणजे तंबोऱ्यावर रियाज करायला बसलं तर वडिलांचा ओरडा ऐकू यायचा, ठेवा तो तंबोरा आणि पुस्तक घेऊन अभ्यास करा. असं त्यांच्या भगिनी सुद्धा खूप छान त्यांनी या गायनाच्या क्षेत्रात प्रगती केलेली होती. पण ते त्यांना तिथे थांबवायला लागलं होतं. आता त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की
तुम्ही पुस्तकी शिक्षण घ्या असं सारखं सांगतो, तुम्ही छंद म्हणून संगीत शिका, पण त्याच्याबरोबर तुम्हाला व्यावहारिक शिक्षण हे घ्यावंच लागेल. श्रीनिवास खळे मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाले आणि त्याच्यानंतर स्टेशन मास्टरच्या पदासाठी त्यांना ट्रेनिंगसाठी अजमेरला सुद्धा पाठवलं होतं. नोकरी करणार नाही वडिलांना सांगितलं निक्षून, पण तरीही त्यांनी परीक्षेला बसायला भाग पाडलं. श्रीनिवास खळे परीक्षा पास झाले, नंतर बॉन्ड लिहून दिला. पण हा स्वरवेडा माणूस इथं काही रमला नाही हो. म्हणजे टेलिग्राफी करताना सुद्धा इथे संगीताचे सूरच येत होते. अशा तऱ्हेनं झालेली सुरुवात आणि त्याच्यानंतर मग असं झालं की एक दिवस आला की त्या नोकरीलाच राजीनामा दिला आणि निघून परत आले. घरी वडिलांना सुद्धा काहीतरी थातूरमातूर गोष्टी सांगून अगदी वेळ मारून नेत होते. पण नेमकं जे होतं ते वडिलांसमोर आलंच. आणि त्याच्यानंतर मग बडोदा ते मुंबई आणि पुढचा सगळा प्रवास, जी सगळी सुंदर गाणी आपल्याला दिसत आहेत ती नंतरच्या प्रवासात घडलेली आहे. या सगळ्या प्रवासात संघर्ष आहे, पण त्याच्या बरोबरीनं ही सुंदर अशी गाणी सुद्धा आहेत. श्रावणात घननिळा बरसला, अंतर्यामी सूर गवसला, या गीतातले हेच शब्द, त्यांच्या चरित्राचं नाव सुद्धा हेच आहे, अंतर्यामी सूर गवसला. कवितेला किंवा गीताला चाल लावताना मी कवीला काय म्हणायचंय याचा विचार करतो. कवीचं काव्यच माझ्याशी बोलायला लागतं आणि त्यातल्या शब्दांना संगीत देण्यापेक्षा त्या गीतातल्या भावनांना सूर देण्याचा मी प्रयत्न करतो. शब्दांमधली लय आणि त्यावर आंदोलित होणाऱ्या स्वरांकित भावना यांचा खेळ मी स्वतः अनुभवतो पुन्हा 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 पुन्हा, आणि त्यातूनच माझी चाल तयार होते. कशी चाल तयार होते हे स्वतः श्रीनिवास खळे यांनी सांगितलेलं आहे. पण आपण एकूणच त्यांच्या कारकिर्दीचा जेव्हा विचार करतो ना, तेव्हा म्हणजे घर सोडण्याचा विचार येतो. अगदी न सांगता घर सोडतात, चिठ्ठी सुद्धा लिहितात तिथे की मी का घर सोडतोय, जोपर्यंत मी काही करत नाही तोपर्यंत परत येणार नाही, आणि असं टपालात टाकतात त्या पेटीमध्ये. आता इथे त्यांचा जो मित्र आहे मुंबईचा शांताराम रांगणेकर, हा त्याला आमंत्रण देतो की खेड्यात राहून तू काही करू शकणार नाहीस, तेव्हा तू इकडे ये. आणि अशा तऱ्हेनं मुंबईत आल्यानंतर मग त्यांची राहण्याची सोय, म्हणजे त्यांच्याकडेच असणाऱ्या, त्यांच्यासोबत असणारा एक मित्र, त्याच्या घरी ही सोय केली जाते. आणि त्याच्या घरात असलेली भरपूर माणसं, त्याच्यात अधिक एक अशी ही व्यक्ती म्हणजे श्रीनिवास खळे. आप्पा गजने असं त्यांचं नाव आहे. आणि त्याच्यानंतर मग जो झालेला प्रवास आहे तो वेगळा आहे. बरं, असे सुद्धा मध्ये मध्ये गायनाचे कार्यक्रम मेळ्यांच्या माध्यमातून ते सुद्धा होत होते. इथे एकदा सुभाषचंद्र बोस यांची सुद्धा भेट झाली होती एका अधिवेशनाच्या माध्यमातून, आणि तिथे सुभाषचंद्र बोसांनी त्यांना जवळ बोलावलं. तिथे त्यांनी ना गाणी गायली होती छानपैकी. तेव्हा ते असं म्हणाले होते की तू चांगला गातोस, मात्र गाण्याबरोबरच शरीर कमवायला शिक. हा आशीर्वाद सुभाषचंद्र बोस यांच्याकडून सुद्धा मिळाला. आणि त्याच्यानंतर मग कलेमध्ये काहीतरी करता यावं या उद्देशानं गाणं शिकायला पाठवलं, तर गाण्यातच दिवे लावायला निघालेत. असल्या प्रकारचं हे वागणं, वरून माझ्याशी खोटं बोलतो, कशाची चाड या मुलाला नाही. वडिलांना जेव्हा खरी परिस्थिती कळली, घरी आल्यानंतरचे हे शब्द आहेत. आणि मुंबईला जाण्याची तयारी, मुंबईला आल्यानंतर तिथे वास्तव्य. पण मग मुंबईत करायचं काय, कसं काय होणार, कशी सुरुवात होणार. मग इथे D.P. कोरगावकर हे जे संगीत दिग्दर्शक होते यांच्यासोबत कसं काम सुरू केलं. म्हणजे त्यांना ते अक्षरशः जाऊन भेटले, तिथे जाऊन भेटले आणि सांगितलं की मी असं असं केलेलं आहे, यांच्याकडे शिकलेलो आहे, मला फक्त तुमच्याकडे राहून ना शिकायचंय. कसं करायचं, काय होणार. आणि त्यांनी मग विचारलं, म्हणजे केवळ आपल्याकडे शिकायला मिळावा हा एवढाच उद्देश आहे. बरं, तिथे येणारी माणसं सुद्धा मोठी मोठी होती.
एकदा राजा बढे आले होते आणि त्यांनी ओळख करून दिली की हे श्रीनिवास खळे म्युझिक डिरेक्टर आहेत. आणि इतक्यात एक 18 पानांची संगीतिका जी तिथे आणली होती कोणी, तर त्यांनी सांगितलं की यातलं हे पहिलं पान घ्या आणि कामाला सुरुवात करा. खळे यांनी त्या संगीतिकेचं कथानक समजावून घेतलं आणि त्याच्यानंतर कवीच्या तोंडून कविता ऐकता ऐकता चाल सुचत गेली आणि ती तयार झाली. अशा तऱ्हेनं ही एक वेगळी सुरुवात होती. मुंबईला आल्यानंतर सुद्धा वडिलांचं असं झालं होतं की ते पुन्हा त्यांना न्यायला आले होते, श्रीनिवास खळे यांना. अक्षरशः प्रयत्न केले की आम्ही जरी तुझ्यावर रागावलो ओरडलो तरी आम्ही तुझेच आहोत हे ध्यानी घे, उगाचच मृगजळापाठी धावू नकोस आणि परत चल. विचार करा, श्रीनिवास खळे तेव्हा जर परत गेले असते बडोद्याला तर काय घडलं असतं. आज ही जी इतकी सुंदर सुंदर गाणी आपण ऐकतोय ती तशी तितकीच सुंदर आपल्याला ऐकता आली असती का. खळे काकांना हा विश्वास होता की सर्व कलागुणांचं माहेर असलेली मुंबई माझ्या कलागुणांचं सुद्धा कौतुक करेल. आणि हा विश्वास आणि त्यांनी केलेले कष्ट यातून मग संगीत क्षेत्रात त्यांनी स्वतःचं नाव केलं. आणि मग त्याने निश्चय केला की संगीत क्षेत्रात स्वतःचं नाव कमवेन मगच बडोद्याला परत येईन, ही प्रतिज्ञा त्यांनी केली होती. एके दिवशी दुपारी पाडगावकरांचा खळे काकांना फोन आला. खळे, मी एक गाणं लिहिलंय, अजून शाई सुद्धा वाढलेली नाहीये, पसंत पडलं तर पहा, नाही पसंत पडलं तर दुसरं ऐकवेन. आणि फोनवरच हे गाणं त्यांना ऐकवलं गेलं. विशेष म्हणजे खळे काकांनी ते गाणं ऐकलं, पुन्हा ऐकवण्याची विनंती सुद्धा केली त्यांना आणि इतकंच म्हणाले की मी हे गाणं करतो. त्याच्यानंतर पुन्हा सायनहून पाडगावकर निघाले, अगदी आकाशवाणीवर पोहोचले. तिथे सुद्धा खळे काका त्यांची वाट पाहत होते. आणि त्यांची एक सवय होती खळे काकांची की कवीकडून जे गाणं किंवा ज्या गाण्याला आपल्याला संगीत द्यायचं आणि ते 3 वेळा त्यांच्याकडून ती कविता म्हणून ऐकून घ्यायची आणि त्याच्यानंतर कवीला नेमकं काय म्हणायचंय हे समजून घ्यायचं आणि नंतर मग संगीत द्यायचं. आता या कवितेचा मुखडा नेमका काय असावा, शुक्रतारा मंदद्वारा, याचा सतत ते विचार करत होते. आणि त्या कवितेचे त्यांनी 10 मुखडे केले. त्यातला प्रत्येक मुखडा त्यांनी अनिल मोहिलेंना ऐकवला आणि खळे काका म्हणाले की तुला मुखडे आवडलेत पण मला त्यातला एकही पसंत नाहीये. मुखड्याचा शोध सुरू होता आणि 11वा मुखडा हा खळे काकांच्या पसंतीला उतरला. आणि जे गाणं आपण ऐकलं ते हे. अशी कितीतरी गाणी आहेत रसिक हो, आणि कितीतरी गोष्टी आहेत. आणि त्या प्रत्येक गाण्यासाठी म्हणजे पंडित भीमसेन जोशी यांच्यासोबत असलेले किस्से आहेत, लता दीदींसोबत असलेले किस्से आहेत, बाबूजींसोबत गदिमांसोबत असलेले किस्से आहेत. आपण त्याविषयी जाणून घेऊया. त्यांचं वैशिष्ट्य असं होतं की एकदा मुखडा सुचला आणि एकदा का त्याचं नोटेशन लिहून ठेवलं की त्या गीताचा अंतरा कसा वेगळा होईल याची धडपड असायची त्यांची. म्हणजे गीताचं जे मूळ उगमस्थान आहे त्याच्याशी तो अंतरा संवाद साधणारा असायला हवा याची काळजी खळे काकांनी नेहमीच घेतलेली आहे आणि ती त्यांच्या गाण्यातून दिसून येते. आता एक गाणं असं आहे की ती स्वररचना फक्त लता दीदींसाठी त्यांनी तयार केली होती आणि श्रीनिवास खळे यांच्या स्वरनियोजनामध्ये लता मंगेशकर यांनी गायलेले हे पहिलंच गीत आहे. ते गीत आहे जिव्हाळा या सिनेमातलं या चिमण्यांनो परत फिरा. एकदा त्या चित्रपटाच्या प्रोडक्शन कंपनीतून त्यांना फोन आला की असं असं करायचं आहे गाणं. पहिलं चंदा राणी आणि दुसरं प्रिया तुझं काय दिसे स्वप्नात, तिसरं गाणं जे माडगुळकरांकडून आलं होतं ते या चिमण्यांनो परत फिरा. ते गाणं खळे काकांनी वाचलं आणि हे गाणं दीदींसाठी करावं असा विचार आला. 2 रागांची मनात मांडणी केली, स्वररचना तयार झाली आणि त्याच्यानंतर त्यांनी दीदींना फोन केला. दीदी म्हणाल्या की वाह छान, या चित्रपटातलं गाणं तुमच्यासाठी केलंय आणि ते तुम्ही गावं अशी इच्छा आहे आणि हे एक विनंती अशी आहे की हे गाणं पुढच्या 6 दिवसात व्हायला हवं. दीदी म्हणे की खरं सांगू नाही जमणार, कारण पुढचा 1.25 महिना मी बुक आहे.
काहीही करा पण हे गाणं तुम्ही घ्याच, 6 दिवसात करून द्या. खळे काकांचा स्वर ना नेहमीच मृदू असायचा. थांबा हं जरा. आणि त्या डायरी घेऊन आल्या, तारखा पाहिल्या, तर म्हणे नाही शक्यच नाही. पण दुसऱ्या कोणाकडून गाऊन घेता येणार नाही का? तर म्हणे दुसऱ्याकडून कसं घेणार? मग दीदी म्हणे की खळे तुम्हाला कसं सांगू, पण आता जाऊ द्या, ऐकवा ते गाणं. हार्मोनियम घेऊन स्वररचना ऐकवली. दीदीने शांतपणे ती ऐकली आणि त्या परत आतमध्ये गेल्या. पंडित हृदयनाथ मंगेशकरांना हाक मारली आणि म्हणे, बाळ बघ काय सुंदर गाणं केलंय रे. खळे साहेब परत गाणं ऐकवा. पुन्हा ते गाणं ऐकलं आणि लगेच दीदींनी होकार दिला. हो, मी 6 दिवसात तुम्हाला हे गाणं रेकॉर्ड करून देईन, असं त्या म्हणाल्या. दुसऱ्या दिवसापासून रिहर्सलला सुरुवात झाली आणि रेकॉर्डिंग सुद्धा झालं. 3 टेक घेतले होते या गाण्याचे. कुठचा टेक ठेवू असं विचारलं तेव्हा पहिलाच टेक ठेवण्याचं निश्चित झालं. म्हणजे विचार करा कसं झालं असेल या गाण्याचं ध्वनिमुद्रण. अक्षरशः खूप वेगळ्या गोष्टी आहेत. आणि गंमत अशी की गाणं झाल्यानंतर आता मी निघू असं दीदींनी खळे यांना विचारलं. त्यांना सोडायला गेले आणि चालता चालता दीदी त्यांना म्हणाल्या की खळे इतकी चांगली स्वररचना आणि तितकंच चांगलं असलेलं गीत मी आजपर्यंत गायले नव्हते. इतक्यात त्या प्रोडक्शनचे मुख्य ते घाईगाने तिथे आले आणि म्हणे की खळे साहब दीदी को पैसे देने हैं. यह काम मेरा नहीं, गाना करना मेरा काम है, कि आप तुम्ही बोला आणि द्या पैसे. तर ते म्हणे की दीदी तुमची फी आम्ही देऊ शकत नाही. पण दीदी म्हणाल्या की देखो मैंने गाना किया है, सिर्फ खळे का साहब के लिए, पैसे नहीं लूंगी. असं म्हणून त्या गाडीत बसून निघून गेल्या. आणखी एक गोष्ट अशी आहे की एकदा रामभाऊ गबाळे श्रीनिवास खळे यांच्या घरी गेले की खळे तुम्हाला गदिमांनी बोलावलंय. खळे यांनी निमंत्रणाचं कारण विचारलं आणि म्हणे की तुम्ही या चिमण्यानं जे गाणं केलंय ना ते गदिमांना ऐकायचंय. तुम्हाला आश्चर्य वाटेल की हे गाणं 11 वेळा गदिमांनी ऐकलं. आणि ते अण्णांना म्हणाले की अगदी खरं सांग, तू कविता करतोस ना? 11 वेळा गाणं ऐकल्यानंतर गदिमांचा प्रश्न, अरे तू निश्चितच कविता करत असणार. गदिमांचं वाक्य ऐकल्यानंतर खळे काका शपथ घेऊन म्हणाले की मी कविता करत नाही, या गोष्टीचा मला आनंद आहे. एकाच दगडावर माणसाने पाय ठेवावा, दोन्ही दगडांवर नाही. एकतर कविता किंवा म्युझिक. याच्यानंतर गदिमा काय म्हणाले माहिती? तुला कसं रे कळतंय की मला नेमकं काय म्हणायचंय? या देहाला आज तू रडवलंस. गोरी गोरी पान एका तळ्यात होती या संदर्भात सुद्धा खूप छान आठवणी आहेत. जय जय महाराष्ट्र माझा आहे. अभंग तुकयाचे तर अक्षरशः हवे होते 8. आणि त्याच्यानंतर मग तुकारामांची गाथा आणि केलेला अभ्यास, जवळपास 200 ते 250 अभंग बाजूला काढले. गोनी दांडेकर यांच्याकडे दिले, त्यांनी 22 काढले. वसंत बापटांना दिले, त्यांनी आणि 22 पैकी 20 काढले. विद्याधर गोखल्यांना दिले, त्यांनी 20 पैकी 17 काढले. आणि त्याच्यानंतर मग ज्या चाली लावल्या 10-12 अभंगांना त्या दिदींना ऐकवल्या, पुन्हा त्यातले कमी केले. आणि तुकयाचे अभंग मधली जी काही 5-6 गाणी आपण ऐकतो, जे अभंग ऐकतो, ते एवढ्या सगळ्या मेहनतीनंतर आलेले असे आहेत. पंडित भीमसेन जोशी यांच्या सोबत गाताना म्हणजे रामश्याम गुणगान ही तर आहेच मुद्रिका, पण सावळे सुंदर रूप मनोहर, राजस सुकुमार मदनाचा पुतळा ही सुद्धा गाणी आहेत. आणि पंडित भीमसेन जोशी जेव्हा श्रीनिवास खळे यांच्याकडे गायला बसायचे किंवा त्यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली जेव्हा गाणं सुरू व्हायचं तेव्हा आधी ते खळे काकांच्या पाया पडायचे आणि मग सुरुवात व्हायची. आणि ही इच्छा खळे काकांची होती की दीदींनी आणि पंडित भीमसेन जोशी यांनी एकत्र गाणं गावं. म्हणजे भीमसेन जोशी यांनी स्पष्टपणे सांगून टाकलं की खळे साहेब तुम्ही मला शास्त्रीय संगीत सोडून लाईट म्युझिक गायला सांगतायत, हा प्रांत लताबाईंचा. आणि लता दिदी असं म्हणाल्या होत्या की तुम्ही मला पंडित भीमसेन जोशींसोबत गायला सांगतात. खळे साहेब अहो पंडितजींची तान तिन्ही सप्तकांत फिरते, अशा श्रेष्ठींसोबत मी कशी गाणार? तरीही ते जुळवून आणलं. आणि मग पंडित नरेंद्र शर्मा यांनी लिहिलेल्या त्या रचना, आणि ही जी रचना आहे बाजे रे मुलर मुरलिया बाजे, ही खरं तर ठरली होती की दोघांनी गायचं.
द्वंद्वगीत म्हणून, भक्ती रचना म्हणून समोर आणायचं. पण त्यांचा आग्रह असा होता गीत लेखकाचा की नाही नाही, हे फक्त दीदींच्या आवाजात गाऊन घ्यायचं. तसं ते गाऊन घेतलं. दीदी त्यानंतर परदेशी सुद्धा निघून गेल्या. नंतर 2 दिवसांनी पंडित भीमसेन जोशी आले आणि म्हणतात की मला ते करायचंय डुएट, मला माहित नाही, हे गाणं मी रेकॉर्ड करायचं म्हणून बसवलंय, मी ते गाणार. गाणं पूर्ण तयार झालं. आता या संगीत सम्राटाला उत्तर काय देणार? मग त्याच्यानंतर पंडित भीमसेन जोशींनी एक मार्ग असा काढला की तुम्ही एक दोहा लिहा आणि तो आपण जोडू. नंतर तो तसा लिहिला गेला, तो जोडला गेला. दीदी इथे नसताना सुद्धा ते गाणं कशा रीतीनं कंपाईल केलं आणि समोर आलं, त्याचं हे उत्तम उदाहरण आहे. रसिका श्रीनिवास खळे यांच्या संगीत कारकिर्दीमध्ये 150हून अधिक कवितांना स्वर त्यांनी दिलेला आहे. आकाशवाणी आहे, विविध भाषा, मराठी, हिंदी, गुजराती, संस्कृत, उर्दू, बंगाली या भाषेत सुद्धा गाणी गायलेली आहेत. अभंगवाणी आहे. अशी अशी अनेक 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 गाणी आहेत. खळे काकांनी दिलेल्या संगीताच्या माध्यमातून जी गाणी आपण ऐकतोय ती याच्यानंतरही आमच्या नंतरच्या पिढ्या सुद्धा ऐकत राहणार आहेत. आणि हे खरं तर खळे काकांचे आपल्यावर उपकार आहेत.